तुम्हाला प्रोमोमध्ये असं वाटलं की लग्न नाही होणार, पण आम्ही काही होते, आम्ही लग्न करणार म्हणजे करणार. ह्या लग्नानंतर पण अजून एक लग्न आहे, तेही तुम्हाला लवकरच कळेलच. हो ना, परत एकदा मी पर्सनली तिला मेसेज आणि बोललोय सुद्धा की मी नाही येऊ शकलो, आणि तिला सांगितलं खरं म्हणजे का नाही येऊ शकले, तसं कारण होतं असं म्हणा. पण येस, आम्ही मित्रच एवढे चांगले आहेत की समजून घेऊ शकतो की सिच्युएशन वाईज खरंच ते रिझन तसं असावं, त्यामुळेच मी नाही जाऊ शकलो. नाहीतरी येड लागलं प्रेमाचं या मालिकेला तुम्ही सुरुवातीपासूनच खूप प्रेम देताय आणि आत्ता फायनली आपल्याला जे हवं होतं ना ते मालिकेत घडणार आहे. मस्त आता तुम्ही बघू शकता, राया मस्त नवऱ्याच्या वेशात इकडे बसलेला आहे, बाजूला सासरे बसलेले आहेत. म्हणा, वडील म्हणा. पण इथे ह्या सेटवर आल्यावर नेहमी आम्हाला एक पॉझिटिव्हिटी येते, ते पण म्हणजे तुम्ही सगळे एनर्जेटिक असता. विशाल पण नेहमी एनर्जेटिक असतो आणि आत्ता लग्नाचं जे आपल्याला हवं होतं ते घडतंय फायनली. रायाला कसं वाटतंय? खरं तर खूप म्हणजे जी फिलिंग प्रेक्षकांची आहे तीच फिलिंग माझी आहे. खरं तर मी पकडू गेली 1.5 वर्ष आपण 500 एपिसोडपेक्षा जास्त या क्षणाची वाट बघत होतो की राया आणि मंजिरीचं लग्न कधी होतं आहे. आणि तो क्षण बऱ्याच वेळा आले क्षण, पण काहीतरी कारण येत आणि ते तोंडा बसला का असं निघून गेला, परत उपाशी असं. सो मग फायनली आता आम्ही ठरवलं की काही होते, किती प्रॉब्लेम येऊ दे, काही झालं तरी लग्न करायचं का तर करायचं. तर आता त्या पद्धतीने तयारी सुरू आहे. आणि मुळात लग्न हा एक असा एक प्रोग्राम किंवा अशी एक गोष्ट आहे, सगळी फॅमिली एकत्र येते, एक आनंदाचं वातावरण निर्माण होतं, सगळे कलरफुल होतं, इमोशन्स, फिलिंग, आणि सगळी मेंबर एकत्र असल्यामुळे सीन पण तसे आमचे लिहून येतात म्हण. सो मजा येते. त्याचबरोबर इंटरेस्टिंग काहीतरी असणारच आहे. नॉर्मल असं लग्न नाही होणार आहे. ते आता लोकांना कळेलच. प्रोमो पण आला आहे, आजच पडला आहे प्रोमो की मंजिरीचा नवरा, त्यामुळे मला बोलायला हरकत नाही, मिहीर, त्याचा खून कुठे ना कुठे त्याच्या खुनाला मीच जबाबदार आहे. पण मी तरी म्हणतोय, तरी आत्ता त्या तुम्हाला प्रोमोमध्ये असं वाटलं की लग्न नाही होणार, पण आम्ही काही होते, आम्ही लग्न करणार म्हणजे करणार. आता कसं करणार हे बघण्यासाठी तुम्हाला आपली मालिका येड लागलं प्रेमाची बघायला लागते रोज 10 वाजता स्टार प्रवाहावर. हे म्हणजे विशालला माईकची गरज पण नाही, तिचा आवाज इतका दमदार आहे. आणि इथे ना रुखवतीमध्ये मला दिसलं की इथे बैलगाडी आहे, जिकडून राया मंजिरीची ॲक्च्युअल सुरुवात झाली होती. आता मला प्रेमाची सुरुवात बैलगाडी मिळतात. नाना मला सांगा, जसा रायावर तुमचं प्रेम आहे, ऑफ कॅमेरा विशाल किती लाडका आहे? विशाल सगळ्यांचाच लाडका आहे, म्हणजे माझ्या एकट्याचा आहे असं नाही आहे. विशाल हा सगळ्यांचा लाडका आहे. एकतर तो स्पोर्ट्समन आहे, त्यामुळे त्याच्याकडे जे स्पोर्ट्समन स्पिरिट आहे ते जबरदस्त आहे. आजसुद्धा खरं सांगायचं तर म्हणजे तो तुम्हाला जरा थोडासा असा दिसतोय, थोडासा डाऊन दिसतोय, जरा थोडीशी प्रकृतीची जरा साथ जरा कमी मिळते. पण अदरवाईज तो त्याच्या इतका एनर्जेटिक माणूस आमच्या सेटवरती दुसरा कोणी नसतो. आणि आता तर त्याचं लग्न होतं, त्यामुळे खरं तर ॲडिशनल एनर्जी त्याला मिळालेली आहे. तुझ्याशी पण बोलले की खऱ्या आयुष्यात लग्न झालं आहे आणि ते हँगओव्हर पण नाही उतरले अजून, की मालिकेतही लग्नाचे सीन्स लागतात. पण तुला पण तिला सॉरी म्हणायचं होतं ना की तू जाऊ शकला नाहीस ह्याला? मी पर्सनली तिला मेसेज आणि बोललोय सुद्धा की मी नाही येऊ शकलो, आणि तिला सांगितलं खरं म्हणजे का नाही येऊ शकले, तसं कारण होतं असं म्हणा. पण येस, आम्ही मित्रच एवढे चांगले आहेत की समजून घेऊ शकतो की सिच्युएशन वाईज खरंच ते रिझन तसं असावं, त्यामुळेच मी नाही जाऊ शकलो. नाहीतरी पूजाच्या रिसेप्शनला जाणं, आणि सोहमही माझा मित्र आहे, हे माझं कर्तव्यच होतं. मी जायलाच हवं. तर ते नाही जमलं, पण ठीक आहे, त्या दोघांनी समजून घेतलं. पण केळवणामध्ये ना मी तो व्हिडिओ पाहिला आणि इतका इमोशनल व्हिडिओ होता, ज्याच्यामध्ये सगळ्यांच्या नजरेत जशी मंजिरी आहे मालिकेत, तशीच पूजासुद्धा तुमच्यासाठी आहे आयुष्यात तुमच्या, आणि ते डोळ्यात दिसत होतं. तर आत्ता ऑन कॅमेरा जर तिला काही प्रेमाचा एक सल्ला, किंवा आत्ता नवीन लग्न झालं आहे, किंवा एक वडील म्हणून काय एक सांगा? मंजिरीला सल्ला काय देणार मी, म्हणजे सल्ला म्हणजे एवढंच मी म्हणू शकतो की ती अत्यंत लाघवी मुलगी आहे, त्यामुळे ती सगळ्यांना आपलंसं करून घेईलच, याच्याबद्दल मला अजिबात शंका नाही आहे. आणि आता तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात होती आहे, तर त्या दोघांना मी शुभेच्छा चिंतितो. आणि हा आमच्या मालिकेमधला राया आणि मंजिरी यांच्या त्या लग्नाचा सिक्वेन्स आहे. ह्याच्या बरोबरीनेच जसं मगाशी तू विचारलंस रायाला की पूजाचं आत्ताच नुकतंच लग्न झालं, त्यानंतर ती इकडं ह्या लग्नाला इथं उभी आहे, तसंच ह्या लग्नानंतर पण अजून एक लग्न आहे,
तेही तुम्हाला लवकरच कळेलच. हो ना परत एकदा हे करता. कळेल 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 कळेल. तुम्ही जे सोडवत बसा. तू थोडं सोडवत बस. तर मग आम्हालाही पूजाला म्हणजे मी काय सल्ला देणार, माझं तर लग्नच नाही झालं म्हणा, पण मी हेच म्हणेन की सुखाने संसार करा पोरानो, खुश राहा. आजोबांचा सल्ला असल्यासारखं देतोय अगदी. आम्ही खूप एक्सायटेड आहोत कारण का काही ना काही तुफानी घडणार आहे. असं सहजासहजी काय राया साधं सुद्धा लग्न झालं सिरियलमध्ये तर ते त्यात काही मजाच नाही ना. म्हणजे लग्न कसं काहीतरी त्याच्यामध्ये हॅपनिंग व्हायला पाहिजे. लग्न तर असंच हॅपनिंग व्हायला हवं. पाहिजे मी म्हणेन रिअल लाईफ मध्ये असं कोणाच्या आयुष्यात नको व्हायला, पण मालिकेला लगीन असं होणारच. तरच त्यात मजा, आणि खरं ते गरजेचं आहे. ते स्टोरी वाईज आम्ही त्या पद्धतीने आखलंय. मंजिरी विधवा होते, तिचा नवरा होता, तो कसा मेला, हे आहे ना स्टोरीचा पहिल्या दिवसापासून तो पार्ट आहे. तर त्याचंच आम्ही पुढे रिव्हिलेशन अशा पद्धतीने आमची संपूर्ण टीम करते. तर इंटरेस्टिंग आहे आणि आम्हाला करायलाही मजा येते खूप. खूप छान दिसतोस. जर कमेंट्सही येतील पुढे जेव्हा एपिसोड आउट होईल. सो थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. नक्की बघा एड लागलं प्रेमाचं ही आपली मालिका. आणि आता राया मंजिरीचं लग्न होतंय, तर कसं लग्न होतंय, राया मंजिरीने काय काय कपडे घातलेत, कशा पद्धतीने विधी होत आहेत, या सगळ्या गोष्टी नक्की बघा. है ना. थँक्यू. आणि सगळ्यांनी लग्नाला आवर्जून या. हां, आहेर घेऊन येऊ नका. तुमची उपस्थिती हाच मोलाचा आहे. इसी बात पे इंटरव्यू खतम. धन्यवाद.